शिवणी आरमाळ परिसरामध्ये सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारांसहित झालेल्या अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालंय। शिवणी आरमाळ येथे भले मोठे आंब्याचे झाड कोसळून 6 मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर अंधेऱ्या मंडळामध्ये अनेक घरांचे, गोठ्यांचे आणि शेती साहित्यांचं मोठं नुकसान झालंय। खामगाव तालुक्यात कवटी येथील मेंढपाळ सोनोजी रामभाऊ खताळ हे शिवणी आरमाळ धरण परिसरात मेंढ्या चारण्यासाठी आले होते। अचानक आलेल्या वादळी पावसामुळे त्यांनी मेंढ्यांसह आंब्याच्या झाडाखाली आसरा घेतलाय, मात्र वादळाचा वेग इतका प्रचंड होता की झाड मुळासकट उन्मळून मेंढ्यांवर कोसळलं। या दुर्घटनेमध्ये 6 मेंढ्यांचा मृत्यू झालाय। मेंढपाळाचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे। अंधेरा येथेही अवकाळीचा मोठा फटका बसलाय। संतोषराव सानप यांच्या घरामागील किचन शेडवरील सुमारे 40 पत्रे आणि लोखंडी अँगल उडून मुख्य वीज वाहिन्यांवर अडकले, त्यामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला। तसेच पुंजाराम शंकरराव नागरे यांच्या जुन्या बखारीवरील तब्बल 80 ते 100 पत्रे उडून गेल्याने भिंत कोसळली। या बखारीमध्ये साठवून ठेवलेले खते, बियाणे आणि शेती साहित्य पावसात भिजून खराब झाले। अंदाजे 4 ते 5 लाखांचं नुकसान झाल्याची माहिती मिळते। याशिवाय शेतकरी विष्णू केदार यांच्या गोठ्यावरील 3 पत्रे उडून सोलर प्लांटचंही मोठं नुकसान झालंय। या नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरातील नागरिक आणि शेतकरी हवालदिल झाले। दरम्यान तहसीलदार वैशाली डोंगरजा यांनी महसूल विभागाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिलेत। तलाठी तेजस शेट्टे, दयानंद चव्हाण आणि रुपाली अनारकर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरू केली आहे। क्षितिज दर्जे, स्टार महाराष्ट्र न्यूज, अंधेरा। कालच्या भयानक अशा वादळात ही उर्लूपारची जवळपास 60 ते 70 वर्षा अगोदरची असलेली बिल्डिंग, बखार, वडिलाचा वारसा जतन करून ठेवलेला होता, तो कालच्या वादळानं नष्ट झाला। वडिलांनी चिनी माती स्वतः भट्टी घेऊन बांधलेली बखार, मजबूत असं 3 शेड, आजही त्या पत्राची साईज जवळपास 55 सेंटीमीटरपर्यंत आहे आणि लाकडाची जर जाडी पाहिली तर जवळपास 4 इंचाचे त्याला लाकडाची पॅकिंग आहे आणि खूप मजबूत अशी बखार होती। पण वादळ आतापर्यंतच्या कोणत्याच वादळात ती डगमगली नाही। पण कालच्या भयानक अशा वादळात आमची बखार खाली आली। किती पत्राची? जवळपास 80 पत्राची बखार, वडिलांना बांधलेली बखार ही जुन्या काळातली फार कष्टानं आणि परिश्रमानं आणि दगडी बांधकामात तिचं खालचं बांधकाम होतं, दगडी मजबूत बांधकाम होतं। जुन्या काळात भीती पडल्या, त्या भीतीची साईज जवळपास 2.5 ते 3 फूट रुंद भीती असणाऱ्या भीती डगमगल्या आणि पाणी आणि वादळ एवढं जोरात होतं की तुमची भीती वाटत होती। गावाला लागूनच बखार असल्यामुळे तुमचे नुकसान किती झालं? नुकसानाचं जवळपास त्यात 3 शेडचं तर नुकसान झालं, बिल्डिंगचंही नुकसान झालं, पण त्यामध्ये पेरणीसाठी जी सोयाबीन ठेवलेली होती आणि आता बियाणाचं आणि खत साठवलेलं होतं, त्याचंही खूप सारं असं नुकसान झालं। शेतातले ठिबक आणि तुषारच्या छेड्या होत्या, त्याही फुटल्या। एकंदरीत आता पेरणीचा टाईम असताना आलेला लाख किती लाखाचा एकंदरीत अंदाजे जवळपास 4 ते 5 लाखाचं नुकसान झालंय। त्याची प्राथमिक माहिती आम्ही आमच्या इथले कर्तव्यदक्ष तलाठी आहेत, पंचनाम्यासाठी अजून आले नाही, शेटे साहेब यांना माहिती दिली। त्यांनी आपला अंदाजे अहवाल आदरणीय कर्तव्यदक्ष आमच्या देवराजा तालुक्याच्या तहसीलदार मॅडम यांना त्यांनी प्राथमिक माहितीचा अहवाल पाठवला। खरोखर या वादळात माझंच नुकसान नाही तर गावातही खूप सारं असं नुकसान झालेलं आहे। सर्वांचा पंचनामा झालेला व्हावा आणि सर्वांना न्याय मिळावा। मदत आणि पुनर्वसन पालकमंत्री योगायोगानं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, त्यांच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो। शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे, इतर व्यावसायिक लोकांच्याही गावात काही दुकानावर झाडंही पडलेले, त्यांचंही नुकसान झालं। शेतकऱ्यांनी आपला माल शेतात साठवून ठेवलेला होता, खतं, बियाणं, अवजारं आणि खेड्या, अन्नधान्य, काही शेतकरी शेतात राहतात, त्यांच्याही वादळात त्यांच्याही घरांचं, त्यांच्याही बखारीचं, कोठ्यांचं खूप सारं असं नुकसान झालं। मी उद्धव भिकाजी शिंगणे, गट नंबर 299। काल झालेल्या चक्रीवादळामुळे माझ्या शेतातील आंब्याचं झाड कोसळून हे पडलेले 7-8 नग, अंदाजे 3, 2, 5, 6, 7 नग मेंढरं आणि बकरी यांचा दुर्दैवी आंब्याच्या झाडाखाली दबून मृत्यू झालेला आहे। तरी कृषी खातं असेल, राज्य सरकार असेल, यांनी या गरीब लोकांची थोडीफार जी होईल ती मदत करण्यात यावी, त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी।
कारण ही नुकसान झाल्यामुळं या सर्व परिवारांनी रात्रीला जेवणसुद्धा केलेलं नाही. या गोष्टीची जाणीव ठेवून मेहरबान तहसीलदार साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, यांनी या गोष्टीचा अतिशय काळजीपूर्वक विचार करावा आणि या गरीब लोकांना जी होईल ती मदत देण्यात यावी एवढीच अपेक्षा बाळगतो. आम्ही राहणार कुंटी, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. आमचा व्यवसाय मेंढपाळ आहे आणि आम्ही मेंढरं घेऊन इकडे शिवणी आरमाळ, तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा या शिवारामध्ये मेंढरं घेऊन चारण्यासाठी आलेलो होतो. हे आमचे आत्याभाऊ सोनाजी रामा खताळ यांचं मेंढ्यांचा कळप हा शिवणी आरमाळ या शिवारामध्ये उद्धवजी शिंगणे यांच्या शेतामध्ये होता आणि अचानकमध्ये अवकाळी पाऊस आणि वारं उदान आलं त्यामुळे त्यांचे मेंढरं हे आंब्याच्या झाडाखाली उभे होते. त्यांचा मेंढरांचा कळप उभा असल्यामुळे त्याचे आंब्याचं झाड पलटलं आणि त्यांचे 10 ते 15 मेंढरं मृत्युमुखी पडले आणि काही मेंढ्या जखमी आहेत. त्यांच्याजवळ शेती नाही, त्यामुळे त्यांचा व्यवसाय हा मेंढपाळ आहे आणि त्यांच्या मेंढरं या आंब्याचे झाड पलटल्यामुळे मृत्युमुखी पडले. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.